नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटर कोल्हापूरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आत्ता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आत्तापर्यंत आपण बघितलं की वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केलेली आहे. लोकांच्या मध्ये याविषयीची कल्पना यावी की एखादी स्त्री एखादं अपत्य जेव्हा जन्माला घालत असते तेव्हा अंतर्गत काय काय सगळ्या गोष्टी असतात याबद्दलच्या चर्चा जेव्हा आपल्या होत असतात तेव्हा सहज वाचत असताना एका विषयावर मी येऊन थोडीशी अडखळले आणि तो विषय होता की गर्भाबाहेर म्हणजे गर्भाशयाच्या बाहेर होणारी गर्भधारणा. तर खरोखरच हा मला थोडासा आश्चर्यकारक धक्का होता, कारण हे मी कधी ऐकिवात नव्हतं माझ्या. पण तुम्ही याबद्दल काय काय सांगू शकाल, किंवा ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं म्हणतो? येस. स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र जे आहे याच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या काही म्हणजे विकार किंवा समस्या आहेत त्या समस्येमधला म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे तसा सोपा पण आहे. तर त्याची म्हणजे वेळेवर ते जर काय आपण उपचार केले किंवा वेळेवर त्याची चिकित्सा जर केली तर तो इझिली कळणारा पण आहे. आणि जर काहीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर तो अगदी जीव घेणा घातक सुद्धा असा आजार म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सी. हो. आपण बऱ्याच वेळेस म्हणजे गर्भाशयाची ॲनाटॉमी बघितलेली आहे. हो. तर एक्टोपिक प्रेग्नन्सी ह्याबद्दल चर्चा करण्यापूर्वी माझं मत असं आहे की पहिल्यांदा आपण नैसर्गिक गर्भधारणा कशी होते याच्यावर थोडीशी चर्चा करूया. आणि ते केल्यानंतर मग आपल्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी का आणि कशी होती हे म्हणजे समजावून सांगायला जरा सोपं जाईल. तर मला वाटतं मी थोडंसं आता तुम्हाला इथे एक गर्भाशयाचं एक हे आहे, मॉडेल आहे, त्याच्यावर मला तुम्हाला व्यवस्थित ते काही दाखवता येईल. नक्कीच. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये एक गर्भाशय असतं आणि ते गर्भाशय जे आहे बाह्य अंगाला ह्या जनन मार्गावाटे जोडलेलं असतं की जिथे समागम होतो. आणि त्यानंतर हे समागम झाल्यानंतर या जनन मार्गामध्ये पुरुषाचं वीर्य म्हणजे टाकलं जातं आणि त्या वीर्यामध्ये शुक्राणू असतात. मग ते शुक्राणू जे आहेत हे तुम्ही जर हे शुक्राणू हे पडलेले दिसत आहेत तुम्हाला, तर हे शुक्राणू जे आहेत हे गर्भाच्या मुखातून म्हणजे गर्भाच्या मुखाचं जे रचना आहे ना ही सुद्धा फार वेगळी आहे. तर ही वेगळी म्हणजे कशी आहे की आपला जे क्रिप्स अँड क्रिवायसिस म्हणजे असा खोलगटपणा आणि असे म्हणजे समजा दऱ्याखोऱ्या असल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये म्युकस असतो आणि त्या म्युकसमधून हे शुक्राणू जे आहेत हे म्हणजे अगदी स्वच्छ होऊन या गर्भाशयामध्ये येतात. आणि मग गर्भाशयामध्ये आल्यानंतर या गर्भाशयातून ह्या गर्भनलिकेद्वारे या गर्भनलिकेच्या टोकाला येतात. गर्भनलिकेचे भाग कुठले तर हा फिब्रिल एंड आहे, हा ॲम्पुला आहे, इस्थमस आहे आणि मग त्याच्यानंतर जो आहे तो इंटरस्टिशियल म्हणजे असे त्याचे गर्भनलिकेचे भाग आहेत. तर इथे आल्यानंतर मग या स्त्रीबीजांड कोशामधून स्त्रीबीज बाहेर पडलेलं असतं. मग ते स्त्रीबीज बाहेर पडलेलं जे आहे ह्या स्त्रीबीजामध्ये हा शुक्राणू हा प्रवेश करतो आणि या प्रवेश करायची सुद्धा अशी म्हणजे अद्भुत गोष्ट आहे की या बीजाच्या भोवती जसं कोंबडीच्या अंड्याच्या भोवती एक आवरण किंवा कवच असतं तसं त्याला झोना पेलुसिडा असतो. तर हा झोना पेलुसिडा जो आहे तो फक्त एकच शुक्राणू त्याच्यामध्ये शिरू देतो. एक शुक्राणू शिरला पूर्ण बंद म्हणजे 360 डिग्रीमध्ये संपूर्ण जो गोलाकार भाग आहे तो त्याचा झोना पेलुसिडाचा त्याच्या दुसरा शुक्राणू आत शिरू शकत नाही. म्हणजे एका स्पर्मनी फक्त एका स्त्रीबीजाशी संयोग करायचा. मग इथं झायगोट तयार झाला. हा झायगोट तयार झाला की आता झायगोटाचं मार्गक्रमण जे आहे हे या टोकापासून ते गर्भाशयापर्यंत पोचायला 4 दिवस लागतात. 4 ते 5 दिवस म्हणजे 5व्या दिवशी हा तयार झालेला गर्भ जो आहे हा 5व्या दिवशी गर्भाच्या पिशवीमध्ये म्हणजे शिरकाव करतो. पण या 5 दिवसामध्ये जेव्हा हा तयार झालेला गर्भ आहे हा शांत बसत नाही. म्हणजे तिथे गेल्यानंतर मी वाढतो असं त्याचं काय म्हणणं नसतं. म्हणजे सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे स्त्रीबीजाच्या मध्ये फलन झाल्यानंतर मग याला फर्टिलाइज ओव्हम म्हणायचं किंवा झायगोट जे म्हणतो आपण
तर या झायगोटचे म्हणजे पहिल्यांदा 2 सेल, 2चे 4 सेल, 4चे 8 सेल, 8चे 16, मग त्याचा एक बॉल तयार होतो मॉर्युला झाला की त्याच्यानंतर मग ब्लास्टोसिस्ट तयार होतं. आणि ब्लास्टोसिस्ट जेव्हा तयार होतं, बरोबर 5व्या दिवशी ब्लास्टोसिस्ट तयार होतं. त्याच वेळेस हे गर्भाच्या पिशवीमध्ये हे पोचलेलं असतं. इथं बरोबर गर्भाच्या पिशवीमध्ये हा जो तयार झालेला गर्भ आहे हा इथं पोचलेला असतो. कोंबडीचं अंड जेव्हा म्हणजे उबवून 21 दिवसानंतर तयार होतं, त्या कोंबडीचं पिल्लू जे आहे ते त्याला चोच मारतं आणि ते कवच फोडून त्यातनं बाहेर येतं. तर तशीच जवळपास ही म्हणजे गोष्ट इथं घडते. ती म्हणजे या झोना पेलुसिडेला म्हणजे ते हॅचिंग आपण जसं म्हणतो तसं ते रप्चर होतं ते. ते बाहेर येतं त्यातनं. त्यातले जे काही सेल्स आहेत सिनसायटोट्रोफोब्लास्ट हं. ते बाहेर येतात आणि त्याचं मूळ जसं ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये म्हणजे शिरतं तसं त्या सिनसायटोट्रोफोब्लास्ट ह्या अक्षरशः या एंडोमेट्रियल लाइनिंगमध्ये बरो होतं म्हणजे आत. हं. तर आता याची गंमत अशी आहे की हे शुक्राणू जे आहेत ह्या शुक्राणूला तुम्ही जर बघितलं असेल तर याची एक म्हणजे हे प्रातिनिधिक हा शुक्राणू आहे. शुक्राणू फार सूक्ष्म असतो. बरोबर. म्हणजे फार सूक्ष्म असतो. कारण एका मिलीमध्ये जवळजवळ 2 कोटी ते 8 कोटी शुक्राणू बसू शकतात. इतकी त्याची सूक्ष्म हे असते. पण आणि हा अंड जे आहे किंवा ओव्हम जे आहे, हे मात्र त्याची साईज आपल्या शरीरातल्या सर्व सेलमध्ये सगळ्यात मोठा सेल म्हणजे ओव्हम. त्याची साईज अशी 6 म्यू. 6 म्यू म्हणजे 1 म्यू म्हणजे 1/1 मिलीमीटर हा 1 म्यू झाला. तर तसा हा 6 म्यू ह्याची हे असते. म्हणजे नेकेड डोळ्यानं पाहण्यासारखा सेल आपल्या शरीरामध्ये कुठला असेल तर ते हाच एकमेव. हो, ओव्हम म्हणजे ह्युमन ओव्हम जे तुम्ही पेट्री डिशमध्ये ठेवल्यावर ते सेपरेट केलेलं असेल तर तुमच्या नेकेड डोळ्यांना अगदी सूक्ष्म ते दिसू शकतं. हं. पण स्पर्म कधी दिसू शकत नाही कारण स्पर्म हा अतिसूक्ष्म आहे. तर आता तुम्हाला एक म्हणजे असा प्रश्न पडला असेल, म्हणजे मला सुद्धा प्रश्न पडला असेल किंवा प्रत्येकाला प्रश्न पडतो, की शुक्राणूला शेपूट आहे. शेपटाच्या साहाय्यानं ते मार्गक्रमण करत, 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 करत या टोकाला पोहोचतं. पण अंड जे आहे हे पूर्ण पृथ्वीसारखं गोलाकार आहे. हं. त्याला ना कुठलं शेपूट आहे, ना प्रपल्शन करण्यासाठी कुठली म्हणजे त्याच्यामध्ये यंत्रणा आहे. तर ते कसं पुढं जात असेल, करेक्ट. हे आता मी तुम्हाला साध्या एक्झाम्पलवर सांगतो. म्हणजे शुक्राणू तिथपर्यंत पोहोचला, झायगोट तयार झाला. त्याला वरून झोना पेलुसिडा नावाचं कवच आहे. गुळगुळीत आहे ते. हं. आणि मग ते या गर्भनलिकेच्या या टोकापासून ते गर्भाशयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला सिलिया ज्या असतात, म्हणजे गर्भनलिकेच्या आतल्या सेलवरती सिलिया नावाचे असे तंतुमय सिलिया असतात हं, त्या. हं, हं. मग त्या सिलिया कशा तिथं पाठवत असतील, तर आपण फुटबॉलची मॅच किंवा क्रिकेटची मॅच जेव्हा बघतो, तर त्या मॅचमध्ये ते असे प्रेक्षक जे असतात की नाही त्या गॅलरीमध्ये, ते असे मेक्सिकन वेव्ह आल्यासारखे ते म्हणजे असे काही असे उठतात, असे काही बसत काही असतात बसतात, काही असं उठतात असं. आणि हं. पण ते हे सगळं लयबद्धपणे त्यांनी ते केलेलं असतं. हां. सेम टू सेम गर्भनलिकेच्या ज्या काही सेल्स आहेत त्याच्यावर त्या सिलियाची मुवमेंट ती अशी लयबद्धपणे झाली. आणि अक्षरशः या टोकापासून ते गर्भाशयापर्यंत 4 ते 5 दिवस त्याला ढकलत, 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 ढकलत ओह! तो जो झायगोट आहे तो गर्भाशयामध्ये म्हणजे येतो आणून पोहोचवला जातो. आणि म्हणजे तो ढकलला जातो. हं, थोडक्यात हं, मग त्या हं. लयबद्ध त्या पद्धतीनं तो पुढं म्हणजे थोडक्यात पेरिसल्सिस सारखं म्हणा तुम्ही, तर त्यांनी तो पोहोचवला जातो. आणि तो जेव्हा पोहोचवला जातो त्याच दरम्यान त्या झोना पेलुसिडेला क्रॅक होऊन त्यातले जे काही सेल्स आहेत सिनसायटोट्रोफोब्लास्ट म्हणजे ज्याच्यामध्ये नुसतं सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस आहे. त्याला वॉल वगैरे काही नाही असे सेल्स असतात. म्हणजे ह्या सगळ्या रचना म्हणजे कशा पद्धतीनं झाल्या असतील हे आपल्याला म्हणजे खरोखर अनाकलनीय आहे. आणि ती जी आहे सिनसायटोट्रोफोब्लास्ट हे म्हणजे त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे तुम्ही त्याला आपल्या ह्युमन बॉडीमधलं गिरमिट म्हणायला काही हरकत नाही. बरं. ते गर्भ गर्भाशयाची ज्या लायनिंग आहे एंडोमेट्रियम जे म्हणजे आता प्रोजेस्ट्रॉन होऊन ते तयार आहे आता सध्या. हं. तर त्याच्यामध्ये ते अक्षरशः घुसतं ते म्हणजे असं बरं होतं ते. हो. आणि अशी मुळं जशी आपली जमिनीमध्ये रुजतात हं, हं, हं. त्याप्रमाणे ते सिनसायटोट्रोफोब्लास्ट हे तो तयार झालेला गर्भ तिथं तो स्टेशन्ड करतो.
स्थिर होण्यासाठी हां. ती मदत आणि होते. मग त्यानंतर त्याची पुढची वाढ होत जाते. त्यानंतर म्हणजे तो तो जो गर्भ आहे, तो त्यानंतर 5 आठवड्याचा, 6 आठवड्याचा, असं हां. करत 8, 8.5 महिने तो तिथेच राहतो. वेगवेगळे त्याच्यातले जे काही बदल आहेत ते आपण नंतर ते नक्की नंतर करणार आहोत. बघायचे. तर त्यानंतर 8, 8.5 महिन्यानंतर कळा येऊन डिलिव्हरी होते. ओके. पण हे झालं तर नॉर्मल गर्भधारणेविषयी झालं. पण आजचा आपला विषय आहे हा थोडासा मग वेगळ्या पद्धतीचा आहे. एक्टोपिक जे आहे ना, त्याच्यावरच मी तुम्हाला सांगतो. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की या टोकाला म्हणजे आता समजा माझा हात आहे ना, तर ही फिमरेल एंड धरा. ह्या फिमरेल एंडच्या जवळ हा तयार झालेला गर्भ, हे हं, मी युटरस आहे असं मला समजा. हं. याच्या कॅव्हिटीमध्ये यायला 4 दिवसाचा 4 ते 5 कालावधी दिवस लागलाय. लागतात. बरोबर. त्याच वेळेस आतली जडणघडण पण सुरू आहे ना. हो. म्हणजे त्याचे मोरुला म्हणजे 2 सेल, 4 सेल, 8 सेल, मल्टिप्लिकेशन गोळा, त्याचं सुरू आहे. मोरुला आणि टिचकी मारून बाहेर येणारा सिन्सायटोट्रोपोब्लास्ट. हं, हं. म्हणजे तुमची गाडी समजा, आता मग एक आपलं साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, की आपण असं गृहीत धरूया, की हे कोल्हापूर आहे. कोल्हापूर तिथं म्हणजे फिमरेल एंडला गर्भ जिथं तयार झाला, हे कोल्हापूर आहे. हं, ह्या कोल्हापूरमध्ये आपल्या गाडी जी ती मुंबईला यायची. हं. गाडी कुठल्या म्हणजे 4 दिवसामध्ये 5व्या दिवशी गर्भाशयात पोचली पाहिजे. मग तुम्हाला तिथं बरोबर ते रुजणार. कुठल्याही कारणानं म्हणजे अडथळा निर्माण झाला, कुठेतरी रोड बंद झाला, काय तर ब्लॉक झाला, ओह! तुम्ही साताऱ्यातच अडकला हो. साताऱ्यात अडकला म्हणजे पुढे गेलाच नाही. गर्भ तो काय आतली सिन्सायटोट्रोपोब्लास्ट एकदा बाहेर आलं, की हे गर्भनलिका आहे का गर्भाशय आहे, हे त्याला काय कळत नाही. त्याला माहित आहे एकच, की ते म्हणजे आत घुसायचं आणि तिथं ते फिक्स करून स्थिरावायचं. टाकायचं. बरोबर. स्थिर करायचा गर्भ. तिथं स्थिर झालं ते ॲम्प्युलरी. ओह! समजा आणखी पुढं अडथळा आहे पुण्याला, तर पुण्यात अडकला, तर हे इस्तमी. आणखी पुढं तुम्ही गेलाय आणि तिथे तुम्ही अडकलाय लोणावळा, इंटरस्टिशियल म्हणजे जिथं गर्भनलिका आणि गर्भाशय मिळते. हं, हं, म्हणजे हं. हे असे वेगवेगळ्या वेगवेगळे टप्प्यावर तो हां, म्हणजे स्थिर तो होऊ गर्भ जो शकतो. आहे म्हणजे फिमरेल एंडपासून गर्भाशयात पोहोचेपर्यंत जर 5 दिवसाचा पेक्षा जास्ती जर वेळ लागला, तर हं. जिथे तो गर्भ असेल तिथं तो रुजायला सुरू होतो. त्याचे अंकुर तिथं आत घुसायला सुरू होतात आणि तिथंच तो थांबून वाढायला सुरू होतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे गंमत सुद्धा अशी आहे बघा, तुम्हाला सांगतो, की समजा तो तिथून पुढं सरकला, हं. म्हणजे लवकर पुढं आला, तर गर्भाशयाचं मुख खाली असतं. हो. त्या मुखामध्ये त्याला सर्व्हायकल एक्टोपिक म्हणायचं. तो म्हणजे तिथं जाऊन गर्भाच्या मुख हो स्थिरावतो. तिथं समजा आता म्हणजे थोडक्यात ते सुरतला पोहोचलं आणि आपण समजा सुरत आणि त्याच्यामध्ये एक वापी नावाचं गाव आहे. प्रिव्हियस सीझर केलेल्या पेशंटचा तिथे एक खड्डा आहे. तिथं म्हणजे ते खाडी आहे समजा. त्या खाडीत अडकलाय. खाडीत अडकलाय, की याचा अर्थ तो प्रिव्हियस सीझरच्या स्कारमध्ये तो गर्भ अडकून राहिलेला स्थिरावलाय. आहे. हं. त्याला स्कार एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणायचं. मग इथे ॲम्प्युलरी एक्टोपिक प्रेग्नन्सी, इथं इस्थमिक प्रेग्नन्सी, इथे म्हणजे इंटरस्टिशियल प्रेग्नन्सी, इंटरस्टिशियल. इथली नॉर्मल प्रेग्नन्सी, इथे मध्ये आहे ते स्कार एक्टोपिक. मग त्यानंतर खालच्या सर्व्हायकल. बाजूला ते सर्व्हायकल एक्टोपिक प्रेग्नन्सी झाली. काय वेळेस त्या काहीतरी कारणानं गाडी आपली म्हणते चला आम्हाला रिव्हर्स मारायचं आहे. तर इथून आम्ही खाली बेळगावकडे जाणार आहे. आणि हे काय म्हणतात, की मग तिथं खाली जाऊन उलट्या दिशेने त्याचा प्रवास होतो त्या अंड्याचा, मग त्या ह्याचा झायगोटचा हं. पोटामध्ये जात. दॅट हो. इज ॲबडॉमिनल प्रेग्नन्सी. अच्छा, तशी पण होऊ हो, शकते. हो. ॲबडॉमिनल प्रेग्नन्सी एक प्रायमरी पण होते आणि सेकंडरी पण होते. म्हणजे तयार झालेला गर्भ जो आहे तो ॲबॉर्ट होऊन, जसं आता गर्भाशयातून बाहेर ॲबॉर्शन होतं, त्याच पद्धतीचं ट्यूबमधला राहिलेला गर्भ ट्यूबल ॲबॉर्शन होऊन पोटामध्ये जाऊन तिथं रुजायला लागतं. दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी एक्टोपिक प्रेग्नन्सी. बरं समजा, की त्या स्त्री बीजांड कोशामध्ये जे हे अंड आहे, ते म्हणाल मला इथून काय हालायचं नाही बाबा. शुक्रजंतू काय त्यांना मुवमेंट आहे. ते मुवमेंट करून त्या स्त्री बीजांड कोशामध्ये जाऊन त्याला फलन करतात. तिथंच तो 4 दिवस राहिला. तिथंच तो रुजला. ओव्हेरियन प्रेग्नन्सी. म्हणजे अशा विविध प्रकारच्या ज्या ह्या गर्भाशय सोडून ज्या बाजूला ज्या हं, हं. प्रेग्नन्सी वाढायला सुरू होतात, त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी असं आपण म्हणजे पण संबोधतो. ह्याची नेमकी कारणं तर आता लक्षात आली, की त्याची हालचाल आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. का इतरही काही अनेक घटक नाही, आहेत त्याला? आता सिलिया ज्या आहेत ना, हां. आतल्या म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की या टोकापासून बरोबर. गर्भाशयापर्यंत येईपर्यंत त्यातल्या जे काही आतल्या लायनिंगच्या सिलिया आहेत,
या त्याची जर movement डॅमेज जर का डॅमेज झाल्या, सिलिया डॅमेज झाल्या, प्रोपल्शन करणार कसं, ढकलणार कसं ते? बरोबर. तिथंच तो थांबणार. एकदा हम्म. सायगोट तयार झाला की त्याला काय, तो तिथं थांबणार, 4 दिवसानंतर वाढणार, त्यातनं बाहेर पडणार. म्हणून त्याची म्हणजे ज्या ज्या गोष्टीमुळे ट्यूब डॅमेज झाल्या असेल, ट्यूबच्या आतलं लायनिंग डॅमेज झालं असेल, त्याची कारण मीमांसा मी सांगणारच आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की म्हणजे, आणि त्यातली आणखीन एक मजा आहे की आता हे IVFच्या दरम्यान गर्भाशयामध्ये तयार झालेले गर्भ आत सोडले जातात. हो. कमीत कमी 2 ते 3 गर्भ, म्हणजे कायद्याप्रमाणे मॅक्झिमम 3 गर्भ तुम्ही सोडू शकता. पण ते तयार झालेले गर्भ असतात, जे म्हणजे ब्लास्टोसिस्ट असतात, ते जेव्हा गर्भाशयात सोडले जातात तर त्यातला एखादा गर्भ जो आहे तो गर्भनलिकेत जातो बर. आणि तिथं वाढायला सुरू करतो. आणि एखादा गर्भ जो आहे तो गर्भाशयात रुजतो. त्याला हेट्रोट्रॉपिक प्रेग्नन्सी, म्हणजे सायमल्टेनियसली नॉर्मल प्रेग्नन्सी आणि गर्भनलिकेतला गर्भ, हे असं पण होतं. म्हणजे याला ह्या IVFमुळे ह्या हेट्रोट्रॉपिक प्रेग्नन्सी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने होतात. आणखीन एक विचित्र म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे. त्या प्रेग्नन्सीचं म्हणजे आपण जेव्हा गर्भाशयाची उत्पत्ती कशी होते हे जेव्हा आपण म्हणजे चर्चा करू तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी सखोल माहिती होईल. पण मला वाटतंय आता आपण थोडं थांबून त्या पुढची जी रुडिमेंटरी हॉर्नमधली जी प्रेग्नन्सी आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. नक्कीच. आता डॉक्टरांना पण एवढी सवय झालेली आहे की ठराविक वेळानंतर आपला इथं ब्रेक येतो, हे डॉक्टरांना पण माहीत झालेलं आहे. पुन्हा पुढच्या प्रश्नाबरोबर भेटूया ब्रेक नंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल B चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत की अनेकदा असं होतं की वेगवेगळ्या घरांमध्ये गर्भधारणा होत नाही, म्हणून सुद्धा बरेचदा मुलींना किंवा ज्या नवविवाहिता आहेत तर त्यांना थोडासा मानसिक त्रास होत असतो. पण त्याच्या मागची कारणं काय आहेत हे बरेचदा लक्षात येत नसतं. आणि त्यासाठी हा खरं तर आपला संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आहे, कार्यक्रमाचं नियोजन आहे. तर आज आपण ज्या महत्त्वाच्या विषयावर बोलतो आहोत ते म्हणजे की गर्भाशयाबाहेरची गर्भधारणा. तर आपण बोलत होतो आणि तुम्ही त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आता देताय. नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की मी जेव्हा शिक्षण घेत होतो किंवा जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएट करत होतो तेव्हा जे एक्टोपिकचं प्रमाण होतं ते फार कमी होतं. आणि आता म्हणजे बऱ्याच केसेस ह्या यायला लागल्या आहेत. आणि गेल्याच आठवड्यामध्ये जवळजवळ 2-3 मी एक्टोपिक केले, म्हणून मी हा विषय नक्की म्हणजे म्हणलं की आता बाकीच्या गोष्टी, प्रेग्नन्सी, इन्फर्टिलिटी, वंध्यत्व, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा मागं ठेवूया. आणि याच्यामध्ये काय माहिती आहे का की याला लोकांना जर काय आपण जे काय सांगत आहे यातलं मार्गदर्शन त्यांच्याजवळ जर पोचलं तर खूप लोकांच्या तुमच्या लक्षात येईल की जेव्हा एक्टोपिकची आपली चर्चा संपेल तेव्हा योग्य वेळी योग्य गोष्टीचा निर्णय त्यांनी जर घेतला म्हणजे तर त्यांना 100% आपल्या गर्भनलिका यातनं वाचवता येतील. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. तर दुसरं मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा म्हणजे गर्भाशय तयार होतं त्या आईच्या पोटामध्ये तेव्हा त्या 2 ट्यूब्सपासून तयार होतात. मुलेरियन डक्ट नावाच्या 2 डक्ट असतात. त्या डक्ट एकत्र येतात खाली, त्या फ्यूज होतात. फ्यूज झाल्यानंतर गर्भाशय तयार होतं आणि गर्भाचं मुख आणि खाली जननमार्ग, आणि वरती मात्र त्या सेपरेटच राहतात गर्भनलिका दोन्ही बाजूला 2. तर काही कंडिशन्समध्ये काय होतं की एकच भाग विकसित होतो. म्हणजे समजा उजवा विकसित झाला पण डावा भाग विकसित झाला नाही, तो तसाच म्हणजे फक्त गर्भनलिका आणि स्त्री बीजांडकोश तेवढं फक्त तिथं असतं. मात्र हा जो कनेक्ट होत नाही ह्या दुसऱ्या भागाशी, दॅट इज कॉल्ड एज अनकनेक्टेड रुडिमेंटरी हॉर्न ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे हा जन्मताच दोष असतो, त्याला व्यंग येते. आणि ते कुठल्याही सोनोग्राफीमध्ये आईच्या पोटात असताना
कळत नाही. समजत नाही. फक्त नंतर जेव्हा म्हणजे वंध्यत्वासाठी उपचार वगैरे केले जातात किंवा एक्सरे काढले जातात किंवा लॅप्रोस्कोपी केली जाते किंवा MRI केला जातो, तेव्हा ते कळतं की बाबा एक हा म्हणजे फंक्शनिंग एक साईड आहे आणि दुसऱ्या दुसरी साईडचा तो unfunctional. म्हणजे अनकनेक्टेड फंक्शनिंग म्हणजे त्याचं बाकीचं गर्भनलिका आहे, स्त्रीबीजांडकोश आहे, सगळं आहे. फक्त त्याचं कनेक्शन कनेक्शन त्या मेन जो फंक्शनिंग युटरसचा भाग आहे त्याला कनेक्ट झालेला नसतो. आता गंमत बघा की हा आता जनन मार्गाशी हा रुडिमेंटरी हॉर्न कनेक्टेड नाही आहे, परंतु ज्या फंक्शनिंग भागातनं शुक्रजंतू या गर्भनलिकेतून या गर्भनलिकेत जातो, म्हणजे पोटातूनच. आणि या कारण आता स्त्री बीजांडकोश कसं आहे, डाव्या बाजूला या महिन्यात अंड तयार झालं तर उजव्या बाजूला दुसऱ्या तयार होतं. अच्छा अच्छा, त्याला पण असं ते रिदम आहे त्याला. रिदम आहे. कधी कधी तो चुकतो, पण नॉर्मल तसा असतो. तर मग समजा रुडिमेंटरी हॉर्न ज्या साईडला आहे त्या साईडला अंड तयार झालेलं आहे, तर त्या बाजूने बरोबर शुक्राणू येऊन त्याला फलन करतो. गर्भनलिका आहे, त्यातल्या सिलिया आहे, ते सगळं नॉर्मल आहे. ढकलत 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 रुडिमेंटरी हॉर्नमध्ये तो गर्भ पोचतो आणि तिथंच वाढायला सुरू होतं. परंतु आता तुम्हाला सांगतो की ह्या एक्टोपिक प्रेग्नन्सीची खासियत अशी आहे की गर्भाशय इतकं छोटं असतं, म्हणजे पिअर शेप गर्भाशय, पण त्याची कॅपॅसिटी किती आहे. अगदी ट्विन्स ट्रिपलेट सुद्धा तुम्हाला 9 महिन्यापर्यंत मोठे होऊ शकतात. हो. गर्भनलिकेची कॅपॅसिटी तेवढी नाही. गर्भनलिकेमध्ये जास्तीत जास्त 2 महिन्याचा गर्भ स्ट्रेच होऊ शकतो. 2 महिन्यानंतर जर काय त्या गर्भाला काढलं नाही किंवा तो विघटन झालं नाही किंवा तो आतल्यात जर नष्ट झाला नाही तर ती गर्भनलिका फुटते. आणि फुटल्यानंतर मग मात्र तिथं जो रक्तस्राव होतो, कारण गर्भनलिकेला 2 बाजूंना रक्तस्राव आहे, एक इकडनं ओव्हरीचा रक्तस्राव, युट्रसचा रक्तस्राव. त्यामुळं टॉरेन्शियल ब्लिडिंग होतं आतल्यात. आता आपल्या समजा हाताला इथं जखम झाली, दिसते जखम, हात दाबून धरला, पोटात गर्भनलिकेला जखम झाली, काय दाबायचं? मग हे जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत रक्तस्राव होतो आणि पेशंट सिरियस झाल्यावर पोटात दुखतं मात्र, आणि वेळेवर तिची सोनोग्राफी केली तर नक्की ते कळते बाबा पोटामध्ये हा गर्भ फुटलेला आहे, आत रक्तस्राव झालेला आहे आणि ह्याचं निदान होऊ शकतं. तर हा रुडिमेंटरी हॉर्नमधला जो हे आहे गर्भ आहे त्याला सुद्धा रक्तपुरवठा दोन्ही बाजूला असतो. तो फुटला तर मात्र टॉरेन्शियल ब्लिडिंग होतं. जिथं गर्भनलिका आणि गर्भाशय जंक्शन होतं, म्हणजे इस्तमिक रिजनला इंटरस्टिशियल प्रेग्नन्सी जी आहे तिथे सुद्धा जर तिथं रक्तपुरवठा भरपूर असतो, तिथे मात्र म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्ती रक्तस्राव होणाऱ्या एक्टोपिक प्रेग्नन्सी ज्या आहेत त्या इंटरस्टिशियल प्रेग्नन्सी, रुडिमेंटरी हॉर्नमधली प्रेग्नन्सी आणि ओव्हेरियन प्रेग्नन्सी. आणि सगळ्यात क्लिष्ट ट्रीट करायला जे आहेत ते गर्भाशयाच्या मुखातली म्हणजे सर्वायकल एक्टोपिक प्रेग्नन्सी. आणि आता का बरं, म्हणजे ते कारण आता तुम्ही समजा जर काय ट्रीट करायचं असेल तर हे लॅप्रोस्कोपीद्वारे किंवा पोट उघडून याला ट्रीट करू शकता. गर्भाच्या मुखात जाणार कसं? आणि तिथं सगळा तो फक्त म्हणजे गर्भाचे स्ट्रक्चर, प्लॅसेंटा, ट्रोपोप्लास्ट, गर्भ, मेम्ब्रेन सगळं तिथं असतं की जिथं म्हणजे तुम्हाला ॲक्सेसच नाही. आणि काढायचं झालं तर खरडायचं काय? कारण समजा जर आपण ॲबॉर्शन करत असताना गर्भाशयाच्या लायनिंगवरचा जो काही गर्भ तिथं असेल तो आपण काढू शकतो किंवा सकआउट करू शकतो. तर त्या मी सांगितलं ना, चंबळचं जसं खोरं आहे तसे ते असे क्रिप्स अँड क्रिवायसिस या सर्वायकल आतल्या बाजूला असतात. मग त्यातला किती तुम्ही हे काढू शकाल? तर काही काही वेळेस सर्वायकल एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये त्या सर्विक्स सहित गर्भाशय सुद्धा काढून टाकायला लागतं. म्हणजे समजा पहिल्याच जर काही प्रेग्नन्सीमध्ये असं झालं तर फारच अवघड असतं. पण तरी सुद्धा आता त्याच्यावरती इतकी उपचार पद्धती आलेली आहे की त्यामुळे ते सुद्धा वाचवता येतं, त्यात काय प्रश्न नाही. पण काही वेळेस आणखीन एक प्रकारचा ती एक्टोपिक आहे ती म्हणजे क्रॉनिक एक्टोपिक प्रेग्नन्सी. मला वाटतं एकदा आपण कधीतरी रक्तस्रावाच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, रक्तस्रावाचं जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा, की त्या मुलीला, अनमॅरिड मुलीला क्रॉनिक एक्टोपिक होतं. म्हणजे तो गर्भनलिकेतला गर्भ आतल्या तिथं फुटतो पण त्याचा इतका रक्तस्राव होत नाही की ज्यामुळे तिला इमिजिएट ट्रीटमेंट करावी लागेल. पण थोडा बहुत रक्तस्राव होतो, तिथं क्लॉट तयार होतो
आणि तो रक्तस्राव थांबतो आणि मग तो क्लॉट वाढत 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 जातो आणि तिथंच राहतो तो. त्याला कार्निया स्मॉल म्हणतात किंवा क्रॉनिक एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. आणि तो असा एक मोठा गट्टा स्त्रीबीजांडकोश आणि गर्भनलिकेच्या बरोबर असा तयार होतो. हा क्रॉनिक एक्टोपिक म्हणायचं. तर असे विविध प्रकारचे एक्टोपिक, विविध प्रकारच्या म्हणजे आपल्या शरीरातल्या गर्भाशयाच्या म्हणजे जागांवरती जो राहणारा गर्भ आहे, हा एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे. आता मी तुम्हाला डॉक्टर, मला असं वाटतंय की एक्टोपिक प्रेग्नन्सीचं बेसिक आज आजच्या भागामध्ये आपण बघितलं, पण याची उपाय काय, ह्याची लक्षणं काय आहेत आणि हे सगळं होत असताना काळजी काय घेतली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टरांचा सल्ला कधी आणि कोणत्या वेळी घेणं आवश्यक आहे, या सगळ्याबद्दलची चर्चा आपण पुढच्या भागात करूया. नमस्ते. नमस्कार. नमस्कार.